श्री साईमय भजन व पदयात्री मित्रमंडळ केवनी दिवे आयोजित केवनी दिवे ते श्री क्षेत्र शिर्डी पालखीसह पदयात्रा सोहळा व व्यसनमुक्ती सप्ताह सोहळ्याचे आयोजन। दरवर्षीप्रमाणे केवनी दिवे गावामध्ये श्री साईमय भजन पदयात्री मित्र मंडळाच्या वतीने साईबाबांच्या पालखीचे भव्य आयोजन करण्यात येत असते। तर या साईबाबांच्या पालखीत शेकडोच्या संख्येने साई पदयात्री देखील सहभागी होत असतात। श्री साईमय भजन व पदयात्री मित्र मंडळ आयोजित साईबाबांच्या पालखीच्या दरम्यान केवनी गावामध्ये भव्य दिव्य पालखी मिरवणूक सोहळा देखील साजरा करण्यात आला। तर यावेळी केवनी दिवे गावातील ग्रामस्थांनी साईबाबांच्या पालखीच्या दर्शनात देखील आपली उपस्थिती लावली। तर चला पाहूया यावेळी श्री साईमय भजन व पदयात्री मित्र मंडळातील सदस्य व केवनी दिवे गावातील ग्रामस्थांनी साईबाबांच्या पालखी दरम्यान माहिती देताना काय सांगितले। एक शुभेच्छा आहे की आज केवनी गावातल्या केवनी दिव्याचे आणि इतर गावातले सगळे साई भक्त गेले 18 वर्ष आहे पालखीचं आणि हे याच्यासाठी व्यसनमुक्ती सप्ताहासाठी पालखीचं उद्दिष्ट आहे आणि ही पालखी आता सुखरूपपणे जाते आणि सुखरूपपणे आपल्या केवनी दिव्याच्या गावात येते आणि तिचा चांगल्या पद्धतीने गावकऱ्याच्या सहकार्याने तिचा मोठा साई भंडारा होतो। या पालखीचे जवळजवळ 18वा वर्ष आहे आणि अतिशय उत्साहात पालखी सोहळा संपन्न होत आहे। एक व्यसनमुक्ती सप्ताह आणि जेणेकरून खरोखर हे सर्व साई भक्त ते पालन करतात आणि त्याचप्रमाणे सर्व गावकरी त्या पालखी सोहळ्यात सहभाग होतात। तरी सर्व साई भक्तांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। प्रथमतः पालखी सोहळ्याचं आपलं 18 वर्ष आहे आणि पदयात्रेचं 25वं वर्ष आहे। तर या एवढ्या वर्षात म्हणजे गावकऱ्यांच्या सहकार्याने आम्ही जे काही करतो त्या साई भंडारा असो किंवा पालखी असो संपूर्ण या दोन्ही गावाचं सहकार्य त्याचप्रमाणे आजूबाजू गावातील लोक सहकार्य करतात। त्यांच्या सहकार्यानेच हे पालखी सोहळा आम्ही पुढे नेतो। तसंच मी या आपल्याला पालखी सोहळ्यात जेवढ्या ज्या साई भक्तांनी अन्नदाते देणगीदार सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि या पालखी सोहळा बाबांच्या प्रार्थना करतो, आई गावदेवीच्या प्रार्थना करतो की आमचा पालखी सोहळा पूर्णपणे शिर्डी परत जाऊन यशस्वीपणे या ठिकाणी परत पार पाडू दे हे तेवढे देवीच्या प्रार्थना करतो। या पालखी सोहळ्याचं उद्दिष्ट एकच आहे। पहिली गोष्ट म्हणजे हा पालखी सोहळा सप्ताह व्यसनमुक्ती सप्ताह म्हणून साजरा आम्ही करतो। या पालखी सोहळ्यात जास्त करून तरुण मंडळी असते। पूर्ण पालखी सोहळ्यामध्ये व्यसनमुक्त कुठल्याही प्रकारचं व्यसन दारू असो तंबाखू असो गुटखा असो या प्रकारचं व्यसनमुक्त आणि खरोखर ज्या पालखी सोहळ्यात जे आपले काही साई भक्त आले ते व्यसनमुक्त सुद्धा झालेले आहेत। काही जणांना नवसाला सुद्धा ही पालखी पावलेली आहे, ज्यांना त्याचा अनुभव आलेला आहे, प्रचिती आलेली आहे। त्या साई भक्तांनी खरोखर ज्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतात, इथे नाही आले तरी शिर्डीपर्यंत सहभाग घेतात। ह्या खास आपल्या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे। आज आमच्या गावात केवनी मधून जी साईबाबांची पालखी आलेली आहे, मी सर्वप्रथम या सर्व साई भक्तांना धन्यवाद देतो की साईची पालखी आमच्या गावात आली, एकदम आमचं गाव पावन झालं आणि त्यांच्या पुढच्या प्रवासाला आम्ही शुभेच्छा देतो। धन्यवाद।